आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी। नमस्कार, जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे। जबरदस्त रेसिपीमध्ये आज आपण एक वेगळी डिश बनवणार आहोत। हॉटेल रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यामध्ये ही खूप पसंत केली जाते आणि खूप आवडीने खाल्ली जाते। तर चला मग या रेसिपीकडे वळण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही सर्वात आधी व्हिडिओ आल्याबरोबर बघू शकाल। तर चला मग या रेसिपीकडे वळू। पनीरची भुर्जी बनवण्यासाठी इथे मी 1.5 पाव पनीर घेतलेले आहे, किसून घेतलेला आहे छान। आता इथे खडे मसाले घेतलेले आहेत, 2 तेजपत्ता घेतलेला आहे, 1 भेंडी विलायची, 2 हिरवी विलायची, 3 ते 4 लवंग घेतलेले आहे, 1 इंच कलबी घेतलेली आहे, 1 चमच आलं लसूण पेस्ट, 3 ते 4 मिरच्या कट करून घेतलेल्या आहे, 3 कांदे घेतलेले आहे, टमाटर 2 घेतलेले आहे आणि कस्तुरी मेथी घेतलेली। हे गॅसवर कढई ठेवलेली आहे, गॅस चालू केलेली आहे। त्याच्यामध्ये 4 चमच तेल घालायचं आहे। तुम्ही जर कमी वापरत असाल तर तुम्ही कमी पण घालू शकता। इथे मी थोडं जास्त तेल वापरलेलं आहे। आता तेल गरम झालं की गॅस कमी करायची आणि त्याच्यामध्ये आपले खडे मसाले टाकून घ्यायचे, छान भाजून घ्यायचे। त्याच्यामध्ये आता 1 चमच जिरे टाकायचं आणि त्याला पण छान तडतडू द्यायचं। आता सगळं झालं की त्याच्यामध्ये कांदे टाकून द्यायचे, जे आपण कट करून ठेवलेले आहे। ते 2 ते 3 कांदे कट करून ठेवलेले होते मी। थोडे कांदे जास्त याच्यात छान लागतात आणि छान याला फ्राय करून घ्यायचं। थोडेसे नरम झाले कांदे की त्याच्यामध्ये 3 ते 4 मिरच्या घालून घ्यायच्या कट केलेल्या आपल्या। आता छान तुम्ही टेस्टच्या अनुसार तुम्ही याच्यामध्ये मिरच्या वापरू शकता। आता याला पण छान थोडंसं होऊ द्यायचं तेलामध्ये। आता सगळे आपले मसाले झालेले आहे आणि कांदा आणि मिरची पण झालेली आहे। तर इथे कढीपत्ता टाकून द्यायचा 8 ते 10। तुम्ही जर आधी पण टाकू शकता, हे जो कढीपत्ता आहे तुम्ही आधी पण टाकू शकता, मी इथे नंतर टाकलेला आहे। दोन्हीमध्ये टेस्ट छान येते। 1 चमच आता आलं लसूण पेस्ट टाकायची आहे, सगळं छान भाजून घ्यायचं आहे। आता इथे आपलं आलं पेस्ट शिजलेलं आहे, 2 टमाटर टाकून द्यायचे आहे आणि त्याला पण छान फिरवून घ्यायचं आहे। आता इथे फिरवल्यानंतर आपले थोडे आपले जे मसाले आहे वाटलेले ते टाकून द्यायचं। 1 चमच लाल तिखट आहे, अर्धा चमच हळद आहे, अर्धा चमच जिरे पावडर, अर्धा चमच धने पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। अशा प्रकारे आपण हे टाकून छान याच्यामध्ये 2 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। याला 2 मिनिटानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा किती सुंदर छान शिजत आहे। तर इथे आपलं मसाले जळाले नाही पाहिजे म्हणून आपण काय करायचं, थोडंसं अर्धा वाटी वगैरे पाणी टाकायचं की जेणेकरून आपले मसाले जळणार नाही आणि टेस्ट खूप सुंदर येते याची। तर आता याच्यामध्ये थोडं झाकून पुन्हा 2 मिनिटं ठेवायचं आणि याला छान मिक्स करून घ्यायचं। बघा हे आपलं मसाले तयार झालेले आहे, बिलकुल काही बाहेरचा मसाला न टाकता अगदी मस्त असं ग्रेव्ही तयार झालेली आहे। इथे अर्धा चमच कस्तुरी मेथी क्रश करून टाकून द्यायची। आता इथे जे आपलं पनीर किसून ठेवलेलं होतं ते पण टाकून द्यायचं अशा प्रकारे आणि मिक्स करून घ्यायचं। इथे तुम्ही कद्दूकस पण म्हणजे इथे तुम्ही कसं आहे मॅश पण करू शकता पनीरला, पण मी इथे किसून घेतलेला आहे। अशा प्रकारे खूपच सुंदर ही पनीर भुर्जी तयार होते। अगदी अंड्याची की पनीरची हे लक्षात पण येत नाही, खूपच सुंदर तयार होते। आणि आता इथे छान मिक्स झाल्यानंतर थोडंसं मसाल्याचे जे पानं आहे ते आपण काढून घेऊ, कारण ते मसाल्याची पानं मध्ये मध्ये लटकतात। आणि इथे भरपूर सारी कोथिंबीर टाका, त्याची टेस्ट इतकी सुंदर येते, इतकी अप्रतिम येते की खूपच मस्त। आता आणि याला मिक्स करून घ्यायचं। थोडासा गोडा मसाला टाकायला इथे विसरायचं नाही, त्याची पण टेस्ट खूप सुंदर येते। इथे तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता, पण मी इथे गोडा मसाला टाकलेला आहे। काळा जो मसाला असते आपल्या घरी बनते तयार होते तो टाकलेला आहे। आता आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे, गॅस बंद करून देऊ आणि याला एका बाउलमध्ये काढून घेऊ। अशा प्रकारे किती सुंदर लागते ना ही, अगदी खूपच सुंदर तयार होते, अगदी नॉनव्हेज सारखी लागते। आणि तुम्ही जर व्हेज असाल तर याला एकदा खाऊन अवश्य बघा आणि आम्हाला कमेंट करायला विसरू नका। तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत नमस्कार। आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल। आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद। तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा। नमस्कार।